नमस्कार मंडळी, तुमचं सोनाली कुकिंग या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे. तर आज ना आम्ही शेतावरती गेलो होतो. तर तिथे करवंदीच्या झाडाला भरपूर करवंद लागली होती. तुम्ही इथे बघू शकता किती मोठी मोठी करवंद लागले आहेत. तर आज बनवूया करवंदांची चटपटीत अशी भाजी. तुम्ही करवंदांचं लोणचं आणि करवंदांची चटणी तर भरपूर खाली असणार, पण तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा करवंदांची भाजी बनवून खाऊन बघा. अगदी चटपटीत अशी बनून तयार होते. तर बघा, मी इथे एवढी करवंद काढून घेऊन आले आहे. आता ही करवंद स्वच्छ साफ करून घेऊया. करवंदांमध्ये भरपूर चीक असतो, त्यामुळे करवंद गळ्याला खवखवतात आणि ठसका लागतो. त्यामुळे आधी करवंद स्वच्छ करून घेऊ. तर मी इथे एक खलबत्ता घेतला आहे. आता याच्यामध्ये थोडी थोडी करवंद घालून घेऊ आणि ठेचून घेऊया. फक्त फुटेपर्यंत ठेचून घ्यायचे आहेत, जास्ती ठेचायची नाही, जेणेकरून त्याच्या आतमधला चीक बाहेर निघेल. ही ठेचलेली करवंद पाण्यामध्ये घालून घ्यायची आहेत, जेणेकरून याच्या आतमधला सगळा चीक निघेल. सगळी करवंद अशाच पद्धतीने ठेचून घेऊया. मी इथे करवंद ठेचून घेतले आहेत. आता ही करवंद 3 ते 4 पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, जेणेकरून याच्या आतमधला सगळा चीक निघून जाईल. करवंद खूपच आंबट असतात, त्यामुळे तुम्हाला भाजी जेवढी आंबट करायची तेवढीच करवंद तुम्ही भाजीमध्ये वापरा. तर आता करवंद चांगली स्वच्छ धुवून घेऊया. तर पहा, मी करवंद 3 ते 4 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले आहेत. मी इथे 1 वाटी सुकट घेतले आहे. सुकट स्वच्छ करून घेतले आहे. आता ही सुकट धुवून घेऊया. सुकटसुद्धा आता मी इथे धुवून घेतले आहे. गॅसवर एक कढई ठेवून घेतली. त्याच्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ. आता तेल चांगलं गरम झालं आहे. तेलामध्ये 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या चांगल्या ठेचून घालायच्या आहेत आणि लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. याच्यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं वाटण घालणार नाही. तर पहा, इथे लसणाच्या पाकळ्या लालसर होत आल्या आहेत. आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळदी घालून घेतली. सगळं एकदा परतवून घेऊ आणि याच्यामध्ये ही धुवून ठेवलेली सुकट घालून घेऊया. तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा करवंदाची सुकट घालून भाजी बनवून खाऊन पहा, खूपच भारी लागते. आता हे सगळं एकदा मिक्स करून घेऊया. आता याच्यामध्ये तुम्हाला जेवढं तिखट हवं तेवढा तुम्ही इथे लाल तिखट मसाला वापरू शकता. मी इथे 1.5 चमचा लाल तिखट मसाला घातला आहे. अर्धा चमचा गरम मसाला आणि चवीपुरतं इथे मीठ घालून घेतलं. कमी गॅसवरतीच ही भाजी आता परतून घ्यायची आहे. तर आता 1 मिनिट इथे झाला आहे. आता याच्यामध्ये ही स्वच्छ केलेली करवंद घालून घेऊ. तुम्हाला भाजी जेवढी आंबट हवी तेवढीच करवंद तुम्ही या भाजीमध्ये घालायची आहेत. आता सगळे एकदा परत मिक्स करून घेऊ आणि 2 मिनिटं झाकण न ठेवता ही भाजी अशीच परतवून घेऊ. आता 2 मिनिटं झाले आहेत. आता भाजीमध्ये पाणी घालून घेऊ. मी इथे 2 ग्लास पाणी घातलं आहे. तुम्ही करवंदांची चटणी आणि लोणचं तर भरपूर खाल्लं असणार, पण या पद्धतीने नक्की एकदा भाजी बनवून खाऊनच पहा. आता या भाजीला 10 मिनिटं चांगलं शिजवून घेऊया. तर पहा, आता भाजीला उकळ आला आहे. भाजीमध्ये आता तिखट नसलेल्या मी इथे 3 मिरच्या घालून घेतल्या आहेत, उभ्या चिरून. वरून मिरच्या घातल्याने भाजीला आणखीन चांगली चव येते. आता परत 2 ते 3 मिनिटं ही भाजी शिजवून घेऊ. ही भाजी मी इथे 10 ते 12 मिनिटं चांगली अशी शिजवून घेतली आहे, तुम्ही बघू शकता. तर इथे करवंदांची चटपटीत अशी भाजी बनून तयार झाली आहे. मी गॅस बंद करून घेतला. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन
तुम्हाला मिळत राहतील आणि नक्की एकदा या पद्धतीने करवंदाची भाजी बनवून खाऊन पहा.